मिरर ऑन हो गया, टैप किया, ऑन हो गया। यहाँ पे इसे क्लिक किया तो ऑन हो जाता है। सेटिंग्स, लैंग्वेज इंग्लिश मैंने चूज किया, इंग्लिश में आ गया, लैंग्वेज में गया, ये सिलेक्ट। ये सेटिंग रहती है ना जब आप ये लाते हो हाइड्रो मशीन, इथे एक बटन आहे ऑन ऑफचं, ऑफ हो गया, ऑन हो गया, डॅप करायचं, ऑन झालं। सेटिंग आहे, सेटिंग मध्ये इंग्लिश लँग्वेज सेट करायची आणि याच्यामध्ये सगळे टूल्स आहेत जे इथे आहे। स्क्रबर आहे, हा इथं अल्ट्रासॉनिक मशीन आहे ही, याला अल्ट्रासॉनिक म्हणतात। हा मास आहे, मी काढून खाली ठेवते म्हणजे तुम्हाला। स्क्रबर है, ये है अल्ट्रासोनिक, ये वाला, एंड ये आरएफ है, ये मास्क है ऐसा, ये है, इसको मैं वैक्यूम बोलती हूँ, यहाँ पे भी लिखा है ऑब्जर्वेशन मीन्स ऐसे, जैसे वैक्यूम। हाँ, ये कोल्ड वाला है, दिख रहा है ये कोल्ड वाला, एंड ये स्प्रे है, ठीक है। ये ऑल टूल का, ये ऑल टूल्स का यहाँ पे है, यहाँ पे 4 है, यहाँ पे 3 है, ठीक है। एंड ये मास्क, ठीक है। अब ये यूज कैसे करते हैं, कैसे यूज करना है, ठीक है। यहाँ पे आपको ईयर का दिया है, वाटर का दिया है, एंड ये कंटेंट मतलब ABCD, यहाँ पे बॉटल है ABC, ABC और D यहाँ पे बैग में है, बैग में जो है D, ओके। देखिए गंदा पानी आता है यूज करते हुए, ओके। जो वेस्ट ऑफ वाटर डालना है इसमें, हाँ अपना बिस्लेरी वाटर, बाकी कौन सा भी वाटर इसमें नहीं जाएगा, ठीक है। अच्छा प्यूरिफाई वाटर इसमें जाएगा, अदरवाइज कौन सा भी वाटर नहीं जाएगा। और ABC स्किन के हिसाब से ये यूज होता है, आप जस्ट ध्यान में रखना, ये और ये प्रॉब्लमेटिक स्किन के रहता है और ये मिडल स्किन के रहता है, जैसे स्किनला या प्रतीक्षासारखं स्किनला हाँ पिगमेंटेशन स्किन आणि पिंपल वगैरह रहते, या फिर मेनिजेस स्किन, ओल्ड एज स्किन A and C एंड B रेगुलर स्किन के लिए। हाँ ये शॉर्ट में बताया मैंने, पूरा डीप में जाएंगे तो बहुत ही, लेकिन A and B सिंपल ध्यान में रखें, हाँ ठीक है। तो स्क्रबर यूज करेंगे, उसका यहाँ पे वाटर एंड ईयर, जब हम लोग ये टूल्स यूज करते हैं ना, उसमें इसमें पानी रहता है, मतलब सीरम या फिर पानी का कंटेंट रहता है, इसमें सीरम प्लस पानी का कंटेंट रहता है, इसलिए वाटर का यहाँ पे दिया। वाटर कैसे मैनेज करना है, यहाँ पे मिनिमम लिखा है, यहाँ पे बढ़ाते बढ़ाते मैक्सिमम पे जा सकते हैं। जैसे आपको वाटर का मैं यूज करते टाइम दिखाऊंगी, आज जस्ट एक्सप्लेन कर रही हूँ, ठीक है। यहाँ पे ABC लिखा है, एक आपका काम चल रहा है, लिक्विड आता है ऐसा, वो लिक्विड इसके अंदर डालता है। अभी जब शुरू करूंगी तो इसका भी फायदा बताऊंगी। किसके अंदर डालने का? A में A वाला डालेंगे, जो प्रॉब्लम स्किन है उसके हिसाब से लिक्विड ऐड करना पड़ता है। तो मैं ये कहाँ पे रखूंगी, A पे रखूंगी, दिख रहा है। और ते जब करते ना आपल्याला बी घ्यावं लागेल ना, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही। A में रखूंगी, ठीक है। कुछ प्रॉब्लम है A में रखूंगी। एंड ये जो वैक्यूम जब यूज करूंगी मैं, हाँ दिख रहा है ये, इसका भी डर लग रहा है, कल हाथ निकलने का डर लग रहा था। नहीं मैं वही चेक कर रहा हूँ। हाँ। इसमें ईयर का काम है ना, इसके साथ वाटर का भी काम है, तो मैं वाटर का लेवल बढ़ाऊंगी। अभी ये में रखा है, ये में वाटर है, हाँ पड़ता है, ये भी ऑन करने का ऐसे करना पड़ता है, वो जेल के साथ ही यूज करते हैं। 6 पे रखना पड़ता है क्या हमें? नहीं 5 पे रखने का, 5 और 6। बारीक फेस पे होता ना, बारीक फेस पे मतलब इसका यूज छोटा फेस। हे काय आहे 3 3 आणि हे काय दिसतंय हे क्लियर भेजूंगी ना, बस क्या एक्सफोलिएट मीन्स क्या आहे, म्हणजे काय, जे स्किनवर तुमची प्रॉब्लेम असेल ते क्लीन करण्यासाठी। हे काय आहे A ना, 1 आहे ना, मग हे जाणार कुठलं प्रॉब्लेमॅटिक स्किनवर जाणार ना, ठीक आहे। आणि हा ये काय, भी प्रॉब्लम्स हाँ हाइड्रा फेस, पिगमेंटेशन Facial serum. हाइट मतलब वाटर लेवल pH लेवल कम हो गया स्किन का, हाँ। एंड ये वाला क्या, ठीक है, ये सीरम ऐसे आते हैं इसमें मिनरल वाटर ऐड करने का। और ये जो पानी है ना, ये कसं तुटलं का, ये है ना, ये A1 है, तो इसमें ये मी सिरम घेतलं, याच्यामध्ये
ओनली सिरम म्हणजे सिरमच जाणार, ओनली लिक्विड बेस. हा, फक्त लिक्विड बेस आहे बघ. अतिशय पूर्वी तिने व्हायटामिन ईची कॅप्सूल टाकली. हा, ह्याच्यामधून स्प्रे होणार. मग स्प्रे कुठलं होतं? पाणी स्प्रे होतं ना, लिक्विड बेस स्प्रे होतं ना. मग ह्याच्यामध्ये काय पाहिजे? सिरम, पाण्याचाच बेस पाहिजे. मी आता हा आपलं व्हायटामिन सीचं तरी येते का? हा मी तेच सांगते. आता हे एवढं घेतलं मी, हा हाफ तरी घेतला असं. याच्यामध्ये मी काय ऍड करणार? रोज वॉटर. सिंगल मी हे यूज करणार तर नाही, डायरेक्ट सिरम कुठलं. मला आता पूर्ण फेशियल मध्ये याचा मला कंटिन्यू वापर करायचा, तर मी याच्यामध्ये काय यूज केले? हे रोज वॉटर. फुल रोज वॉटर टाकलेले. ज्यामध्ये टोनिंग जो करतो ना तो स्प्रेनीच होतो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हेच यूज करायचं, रोज वॉटर आणि एनी काइंड सिरम. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये यूज करायचंय रोज वॉटर. आणि मी हे लॉक करते. ठीक आहे, झालं. हे मला लागलं. O3चं देते. हायड्राला ब्रँडच द्यायचं, कुठलंही हलकं बेस द्यायचं नाही. फ्रूटचं ब्रँड में रिच फील आहे. ह्याचं पण आहे, वाईनचं आहे. अस्ताबेरी है, अस्ताबेरी का डिटॅन है. वाइन भी जाएगा, अरोमा का वाइन भी जाएगा. लेकिन जो स्क्रबर रहता ना, त्या स्क्रबर मधलं ते जे डॉटचे प्रमाण जास्त नसतं ते स्क्रबर स्किप करायचं. तिथं जेल बेस स्क्रब जिथं असेल ते घ्यायचं. ठीक आहे, आता हे असं पाऊच येतं O3चं. मी आता हे ओपन करतो. हा, अगर किसी को कम कॉस्ट में मतलब रेंज में चाहिए तो उनके नॉर्मल फेशियल. नहीं, हाइड्रा में कम रेंज में चाहिए 2,500 में देने का प्रोडक्ट्स O3 का नहीं यूज कौन सा यूज करने का? वाइन का ले लो, अरोमा वाइन. काय करते मी आता? हा. आप बेसिक प्रोडक्ट्स दे रहे हो ना, तो प्राइस कम कर सकते. ऐसे चले हैं. चालू आहे ना. कधीपासून मला कधीपासून तिचं मी काय करते, फक्त क्लिन्झिंग प्रेशर नाही देते. इथं जेव्हा जातोय ना तेव्हा माझा हा एवढा पंजा वापरला, तर मी पाम यूज करत नाही तळहात. आता तिचा बर्थडे दोन. ओरल जैसे स्क्रबर है. मिक्सर यातला असं कंटेंट पाहिजे. पण दाखव. कंटेंट हे पाहिजे असं. तू बघ, असं मीठ आहे ना, मीठ रवाळ पावडर त्याची. हेच पाहिजे. हा, इतना ही चाहिए. इसके स्क्रब के लिए. हा, त्याच्याने आता ही जी स्किन आहे एकदम ओके, काय प्रॉब्लेम आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी. यासाठी ह्या स्किनला तुम्ही जास्त स्क्रब केलं, ज्याचे मोठे मोठे दाणे, स्किन डॅमेज होणार. हा. त्याच्यामुळे मी सांगते ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यालाच तुम्ही स्क्रबिंग वगैरे करा. ही जी स्किन आहे, याची स्किन आहे, ह्याला ही स्किनला पण जास्त स्क्रब यूज करायचं नाही. रॅशेस येतात ते दिसत नाही, पण त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम स्टार्ट होतात. मग बाकीच्या आपल्या ट्रीटमेंट घ्यायला लागतात. आता हिला जास्त दाणे दाणे असणारं वापरायचंच नाही. ही अजून म्हणजे ही मुलं आहेत, हिला म्हणजे मॅरिड आहेत, मुलं आहेत लग्नात, तरी हिची स्किन ओके. पण हिने जर आता स्टार्ट केलं तर हिला प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आपण क्लायंट किती पण मोठा असू दे, पण त्याला सजेस्ट करता आलं पाहिजे. तुम्ही नका करू, तुमची लॉंग लास्टिंग अशी स्किन आहे. पण तिने वापरायला सुरुवात केली की पिंपल्स येणार, काहीतरी प्रॉब्लेम होणार. मग केलं ना आता पण
यूज करूंगी मैं, देखो मेकअप में भी ऐसा ही स्प्रे रहता है, पता है? एयर ब्रश. हाँ, ठीक है. ऐसे बीच बीच में हम लोग क्या करेंगे, ठीक आहे. तर 2 मिनिटं थांबायचं. हे इझी पडतं, व्हॅक्युम वर्ड्स यूज करतो ते फेशियल मध्ये, त्याच्याऐवजी आपण हे यूज करतोय. मी जरी आता त्यांचं व्हॅक्युम केलं तर खालचं पोर्स ओपन होणार, तेव्हा मी सेम जसं आपण ते टूल यूज हे करतो का कधी काढायचं? तेच आता तेच करते. पहिल्यांदा सेट करून घ्यायचं ह्याला. जोपर्यंत त्याच्यात पाणी येत नाही तोपर्यंत ना. आलं पाणी. पाणी आणि एअर दोन्ही याच्यामध्ये, का तर स्किन हायड्रेट राहिली पाहिजे. पाण्याचा लेवल थोडा कमी केला मी. स्किन हायड्रेट राहिली पाहिजे, स्किन ड्राय होता कामा नये. मी आता हे ठेवणार. फक्त काय करायचं, अप साईडने घ्यायचं, डाऊनला जायचं नाही. मी ठेवणार, स्ट्रेच करणार स्किन. क्या होते हैं पोर्स आता आपण स्क्रबिंग केलं ना, या पिंपल्स बोल सकते हैं ना, हाँ. वो रिमूव होते हैं. स्क्रबिंग केल्यानंतर सगळं डेड स्किन सगळं अप आलेली असते ना. आता हिला जास्त करायची गरज नाही, त्याच्यामुळे मी थोडस फक्त तिला नोजला प्रॉब्लेम आहे. पूरा फेस कर सकते हैं. हा, लिफ्टिंग साठी चांगली प्रोसेस आहे ही, स्किन लिफ्टिंग साठी. साइड इफेक्ट ह्याचा काहीच नाहीये. दुखतं नाही ना स्किन ऐसे होते. नाही, तुला काही त्रास होतोय? पाण्याचं प्रमाण मी कमी ठेवतो. अवघड वाटतंय का काही? पुरा ब्लॅक एंड व्हाईट पूरा निघून जाते इससे. फक्त वापरता आलं पाहिजे. उचलताना स्किन आसपासची ताणली जाते ना, इतली जाते. सबके ऊपर कर सकते हैं. सबके ऊपर कोई प्रॉब्लम नहीं. यूनिसेक्स होगा तो जेंट्स कितना आएंगे, एज के बाद दे सकते हैं. सबको कर सकते, सब कुछ 18-20 वर्षाच्या पुढे. पण काही काही जण लहान मुली असतात तरी स्किनचा प्रॉब्लेम होतो. एक जूम निकाल के. जिसको ज्यादा पिंपल होते हैं ना, ब्लैक पूरा हो जाते हैं फेस पे, उसको देने का क्या नहीं है. हा, देणे का ना. स्किन अगर चांगलं करायचं, मी पूरे फेस तो कवर करने का. पूर्ण फेसवर असं कव्हर करायचं, पण खालून वर, वरून खाली नाही. हे असं लाल लाल स्पॉट्स होतं, म्हणजे हे मी असं केलं मला लाल येणारच ना, पण ते पुन्हा कव्हर होणार. हे झाल्यावर आपल्याला टोनिंग कंपल्सरी. ओपन पोर्सला बोलतो. जास्त काम झाले ना, मग मी हे 2 मिनिटं हे करून त्याला लॉक होण्याचे वेळ द्यायचा. हो गया तो ज्यादा फेस का नाही, फेसवर एवढं होत नाही. आता तिची स्किन जास्त नाही, मी इथे जास्त नहीं, केलं. फेस का बड़ा बड़ा पिंपल रहते हैं ना, हाँ. उसको फेस पे वैसे लगाना. हा, चला मी ब्रशने सगळीकडे लावून घेणार. कोणी विचारलं व्हिडिओ मध्ये सगळ्याचा आमचा ब्रश आहे. लहान मुलींचं कसं आपण
ऑन करना, लैंग्वेज चेंज है ना इसकी? हाँ ये आपोआपच चेंज होतं. ठीक आहे. मोड टायमिंग सेट करणार 4-5 मिनिटाचं. ठीक आहे. ओके. पावर वाढवायचं, ऑन करायचं. ठीक आहे. हे बघ. क्या हो गया? ये चालू हो गया. ठीक आहे. आता मी खालच्या साईडला, हे पण मी खालच्या साईडला नाही प्रेस करते क्या वो ऑन करने के बाद? इथे पण प्रेस केलं चालतं. मी खालच्या बाजूला घेणार का? हेच घ्यायचं पण ड्राय होऊ द्यायची नाही स्किन. हा बहुत छोटा कुछ कभी हालेगा. पूरा क्लिक झालं ना. ए भूक लागली का तुला? तिला भूक लागली का सोडायला? तसं वाजलं म्हणजे भूक लागली. पोटे कमसारखी वाजता. कसं झालं की एक तरी पिंपल दिसतंय का? अजून खूप प्रोसेस व्हायची. अल्ट्रासाउंड. अल्ट्रासाउंड ले लेना. कितने पे रखने का? 3-4 बहुत टाइम होता है ये. हाँ अभी इसका स्किन इतना ये नहीं है, मुझे जस्ट चेक कराना होगा. है वो दिखता है, दिख रहा है. हम लोग यूज कर रहे थे तभी दिखाई दिया. ये स्किन के अपने आप स्किन पे हम लोग ज्यादा हार्ड वाला नहीं दे सकते ना. टच कर सकते हो? हाँ काही प्रॉब्लेम नाही. नॉर्मल फील होतंय हाताला काही फील नाही. होणार नाही, पण ते स्किनवर फील होणार. आपण स्किनला कुठली थंडा लग रहा है क्या? माइंड टच हाँ. करतो. जास्त हे का लावते आपण जेल. स्किन हायड्रेट करण्यासाठी. हा हायड्रेट हवं. आणि एक जेल बेस क्रीम बेस वर जास्त होत नाही किंवा बाकीच्या गोष्टी आपण यूज करू शकत नाही. ही ड्राय असते. यूज करने का, दूसरा हाँ. कोई जेल नहीं. हाँ उसका रीजन मैंने कल बताया ना आपको. आप जब ये कर रहे थे काय करत होतो आपण, हे यूज करत होतो ना आपण, कोणचा हाय फ्रिक्वेन्सी. तेव्हा मी काय सांगितलं, जेलचा काय उपयोग आहे. ते पाण्यासारखं स्ट्रक्चर असतं. जास्त वॉटरी नसतो, क्रीमी नसतो, काही नाही. मी हा जर का इथे लावलाय, मी लावला स्किन के अंदर गया ये. हा आता हा झाला. ड्राई काय झालं. स्मूथ. हा? नाही, काय झालं दिसतोय का. ऑब्झर्व झालं. ड्राय झालं. पाण्याचं नाहीये, ऑइल नाहीये, काहीच कंटेंट नाही. आम्ही जेवढं हे करेल तेवढं ड्राय होऊन जातो. मग तो ही करंट सिस्टीम आहे ना, याला हे चालू शकतं, दुसरं नाही चालू शकत. ठीक आहे. आणि काही नाही, माइल्ड मी टेम्परेचर फील सांगायचं मला होतंय का. माइल्ड होणार, एकदम सर होणार. जस्ट घुमाने का, कुछ भी नाही. सर्कुलेशन मोशन में मी इथं का धरले हे पडू नये म्हणून, बाकी काही नाही. हा मी अप साईडला घेणार असं. ये दोनों सेम है ना. ये वो कोल्ड है इससे हॉट फील होता है उसी को. और इससे ये भी हॉट वाला है. हे करंट पास होतं, ब्लड सर्क्युलेशन के लिए अच्छा आहे. हा मी इथे बघितलं ना, असं असं कसंही केलं इथे. हे बोनचा एरिया जसं वर जाईल त्या अप घ्यायचं. हा पोर्शन जो आहे आपला, हे अपलिफ्टिंग साठी आहे. त्याच्यामुळे इथे हात असा फिरला पाहिजे, उलटा नाही. हा वरती जायचा, मग इकडे जायचं. हे असं फिरवलं तर ही स्किन आपली डाऊनला जाणार, असं फिरवलं तर ही अपला जाणार. तर हिचं काही प्रॉब्लेम नाहीये कसंही फिरवलं तर. पण तरी इन केस फ्युचर मध्ये तो फ्लो तसाच जाणार. त्यामुळे अप साईडच फिरवायचं. उचल ठेव केलं की थोडस तिला फील होणार. होते का ग माइल्ड. टाइमर सेट केला त्याच्यानुसार द्यायचं. अल्ट्रासाउंड ना, अल्ट्रासॉनिक म्हणतात ह्याला. वेगवेगळी नाव आहेत याची. हा इथे पण देणार, उचलणार, ठेवणार, उचलणार. किती फिर झाली बघ हिची स्किन. झाली ना. इंट्रोड्यूस केला ठेवायचं. मी हेच दुसऱ्या फेसला वापरेल का. साईड इफेक्ट होऊ शकतो ना याच्यात, बारीक बारीक पिंपल्स मुळे काय तर पोस वगैरे राहिला असतो काय असतं.
सेम जेल वापरायचं. तुम्ही चॉकलेट हे नाही का चॉकलेट काल आणलं होतं मग तुम्हाला त्याच्याने जेल लावलं. मी ह्याचा टाइम सेट केला. सेम हे जे ना हे गरम होतं. अगं माहिती एकदम जाणवत पण नाही, एकदम फिरत फिरत कुठंतरी जाणवत तुला हलकस जाणवते. लाईटच मलाच इरिटेट करतात नाही हे सनलाईट सारखं आहे. फुल फुल फुल. मी पण युट्यूबवर चॅनल खोलणार आहे. मस्त आहे का ग चटकार. चांगलाच शिकवू दे. इससे ब्लड सर्कुलेशन और फास्ट हो जाता है. त्याने करंट दिल्यानंतर हे मूव करायचं. हा जसं यांना हा ये कोल्ड. ठीक आहे. हे कोल्ड वाला आहे. ऑन केलं आणि याला काही टायमर वगैरे नाही. ठीक आहे. आणि हे कोल्ड वाले एकदम हात लावून बघितलं कसं झालं. कोल्ड मस्त. ठीक आहे. आता मी हॉट दिलेलं असतं, गरम गरम खूप गरम असतं. हे काहीच नाहीये पण खूप गरम असतं. त्याच्यानंतर आपल्याला हे द्यायचंय व्हॅक्युम. जर का स्किन तशी असेल तर ती फक्त डॅप डॅप करायचं. गार लागतंय. काय करायचंय. हा मूव करायचं नाही, काही नाही. मग किती छान चमकते बघ तुझं. रोज घेता येईल. त्याचं काय घेणार. याला त्यांनी त्याच्यामध्येच ठेवलेलं आहे. काय म्हणतात शीट. हा आपण जेल लावतो ना, जेल लावतो ना, हे ऑलरेडी त्यांनी सेट करून ठेवलेलं आहे. ह्याला मला काही लावायची गरज आहे का आता. हे काय करणार ऍज इट इज काढणार, रिमूव्ह करणार. दिसतंय का मला. मला याला काय लावायची गरज आहे. त्याला डोळ्याला कुठे ये कितने का है फेस पैक पूरा? वो 3 प्लस. उसके साथ ही है ना तो पूरे पूरा वो 3 प्लस का. याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं का की आपण मास्क लावताना याला गॉजला आपण ड्राय लावू शकत नाही. ड्राय वेट पाहिजेच गॉज, ज्याच्यामध्ये जेल बेस असू दे. हा सोनाली लक्षात राहू दे की ड्राय लावायचं नाही. तसंही शीट अशा ओल्याच असतात. डोळ्यावर पण का केले हिच्या डोळ्याला थोडंसं त्याच्यात इफेक्ट व्हावं म्हणून. नंतर मी कॉटन पट्टी लावते हिच्या डोळ्यात, तिला सहज होईल काय सांगतो. याची पट्टी आहे म्हणून मी ती पहिली पट्टी क्लिअर लावली आणि त्याच्यावर आता मी हे लावली. शॉक्स मॅन घाबरली मी आता आपली साधी रोज वॉटरची पट्टी लावली. ठीक आहे. फॅन बंदच पाहिजे ना. नाही मिक्स करू दे ना, मग स्मेल. मग ते सगळ्याच जास्त झालं. मी आता थोडं थोडं मिक्स करणार. लाव परत. करेंगे बात फिर से. बंद करो. मी काय करते पॅट करते मिक्स करते. एकदम पडलं ना म्हणून मी थोडं 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 मिक्स करते. लागलं तर सगळं लावू. त्याचं स्ट्रक्चर जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, असं मीडियम. ठीक आहे. बघायचं नाही. एक लिक्विड टाईप आहे पण आपलं सिरम टाईप लिक्विड आहे. त्याचा रिझल्ट खूप छान येतो. मी आता काय करणार थोडंसं लावून बघणार कसं
युव्ही लाईट तर लिहिलेलं कुठं नाही ना. युव्ही लाईट माहिती आहे ना, ज्या उन्हाच्या प्रकाशाचे सगळं फ्लॅशवर घेतले बघ. सगळे लागणार त्याच्यात लाईट. ह्याच्यावर ठेवलं तर मी ब्लू केलं. हे होईल का ह्याला पण लागेल, म्हणजे जड जड वाटत कोरड्यावर ठेवल्याचं हे ह्याला लागू शकतो. हा तरी पण मी त्याच्यावर ठेवणार, नंतर आपण क्लीन करायचं. काय झालं तर मला सांगा. डोळ्यावर पट्टी आहे, फक्त तुला ओझं ठेवल्यासारखं वाटेल. ठीक आहे. फ्लॅश लाईट ऑन. इथे 1 सेकंड कम्प्लीट झालं की तिथं कमी होतं, इथे 1 सेकंड कम्प्लीट झालं की तिथं कमी होतं. हा जेवढा वेळ मी टायमिंग सेट केला तर त्याच्यावर झाले. वरती घड्याळ इथे टायमर किती त्याच्यावर एवढं लक्ष द्यायचं नाही. आपल्याकडं समोर घड्याळ असायला पाहिजे. फॅशन कुठं पण जाऊ तिथं आपण टायमिंग, इथं टायमिंग किती सेट करा, पण तिथं टायमिंग ठेवायचं. एवढ्या वेळात एवढं करणार मी, तेवढ्या वेळात तेवढं करणार. माइंडमध्ये एवढं सेट करून ठेवायचं. 4 वाजले. बरं ठीक आहे, चला ऑन करू. मी पहिलं काय करणार, बंद करणार मशीन, टाइम रिड्यूस करणार, ऑफ केलं आणि मग हे सावकाश उचलणार. गावाला हायड्रेट होतं पुरा गेला क्लीन करावं लागणार. ठीक आहे. बघ जरा स्वेट झाल्यासारखं वाटतं. आता मी काढणार कशी, सेम आपण कालचं काढलं तसं. नाही 1 मिनिट आल्या. ठीक आहे. काय शाईन करते स्किन. कसं वाटतं, कशी चमकते स्किन. हे जे आहे पाण्याने हे मी तिला आपलेच लाईट पण बघितले हायलाइट झाले ना. हे पॉइंट हे हायलाइट करतो त्याच्यात. हे सिरम लावते. हा ग्लूटा यानी फेयरनेस के लिए. मला फक्त Skin white. हा हे कव्हर करायचंय. मी ओपन सोडू शकत नाही म्हणून मी हे कव्हर करते. हा